आज आपण बघणार आहे की टेन्सचा वापर कसा करतात ते पण मराठीतून इंग्लिशमध्ये. तर प्रेझेंट सिंपल असलं तर आय डू वापरायचं, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस असलं तर आय एम डुईंग वापरायचं, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट असलं तर आय हॅव डन वापरायचं, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असलं तर आय हॅव बीन डुईंगचा वापर करायचा, त्यानंतर पास्ट सिंपल असलं तर आय डिड वापरायचं, पास्ट कंटिन्युअस असलं तर आय वॉज डुईंग वापरायचं, त्यानंतर पास्ट परफेक्ट असलं तर आय हॅड डनचा वापर करायचा, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असलं तर आय हॅड बीन डुईंगचा वापर करायचा, तर फ्युचर सिंपल असलं करायचा, फ्युचर सिंपल असलं तर आय विल डूचा, फ्युचर कंटिन्युअस असलं तर आय विल बीन डुईंगचा वापर करायचा, फ्युचर परफेक्ट असलं तर आय विल हॅव डनचा वापर करायचा, नंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस जर असलं तर त्याचा तिथं काय होईल, काय वापरायचं हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला कळायलाच पाहिजे. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून देसाल. चालेल, मग असंच सिम्पलमधून इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.